If this world were mine. हॅलो. बोल. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर व्हिडिओ बघून तुम्हाला कळलेलं असेल की आज काय आहे, माझ्या मम्मीचा बर्थडे आहे. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. आणि आज जायचं आहे आम्हाला माझ्या घरी. मी एकटी नाही जाणार आहे, हे येणार आहे सोबत. पण त्याच्या अगोदर मला जायचं आहे गिफ्ट शॉपमध्ये. तसं तर गिफ्टचं काम रात्रीच झालेलं, पण ते घ्यायला ते बोलले की सकाळी या 1 वाजता, म्हणजे दुपारी या 1 वाजता. तर आता मी जात आहे ते घ्यायला. भेटू आपण तिथे गेल्याच्या नंतर. जेव्हा गाडीची सवय झाली आणि एखाद्या वेळेला गाडी नसली तेव्हा थोडंही दूर चालायला जास्तच कंटाळा येतो. तर गाईज मी गिफ्ट घेऊन आलेली आहे. मी म्हटलं आधी तुम्हाला दाखवून बघते. आणि मी फोटो फ्रेम करून आणली आहे. आणि तसं तर बड्डे मम्मीचा आहे, पण मला ही फोटो जास्तच आवडत होती, तर मी हे फोटो फ्रेम करून आणली. बघू मम्मीला आवडते की नाही तर. आणि तुम्हाला कशी वाटली, आणि मला जशी पाहिजे होती सेम तशी मिळाली. आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. तर काहीच आता आम्ही निघलेलो आहोत जायसाठी. आधी आम्ही ATM मधनं पैसे काढले आणि आता जात आहोत. आणि कुठे जायचं म्हटलं की पेट्रोल मोस्ट इम्पॉर्टंट. आता आम्ही थांबलेलो आहोत चहा प्यायला. सव्वा गेल्याच्या नंतर केक घेऊ. घरी पोहोचलेलो आहोत आणि आल्या आल्या आम्हाला ब्रेड आणि चाय प्यायला मिळाली. आणि गाईज मला इथे येऊन खूप जास्त झोप लागते. जेवण व्हायचंच आहे आणि मला झोप लागते. तसं तर मला घरी 10-10:30 वाजतापर्यंत झोप नाही येत. आणि इथे आल्याच्या नंतर मस्त झोप येते. स्वयंपाक पण नाही करायचा. आणि माझ्या पप्पाचा फोनच वाजला. आणि स्वयंपाक पण नाही करायचा नाही इथे. तसं तर मला स्वयंपाक माझ्या मम्मीच्या घरी नाही करावं लागत आणि माझ्या मम्मीच्या पण घरी नाही करावं लागत. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. बर्थडे सेलिब्रेशन टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. चला आता आम्ही केक खातो आणि मग जेवण करतो. मला तर केक खायचीच घाई होता. पप्पा गेले ना तिकडे. आज समझ आया गाइस, किसको ज्यादा इम्पोर्टेंस दे सकते इस घर में. वारली चिरली पप्पा चालून देत आहे. हो ना. सॉरी गाइस. पप्पा स्कोर शर्ट होके भी नहीं पहनते. चला घ्या आता तुम्ही खा. गाईज तुम्हाला तुमचंच आहे सगळं. केक तुमचाच आहे, घ्या. आणि मम्मीला माझं गिफ्ट आवडलंय. सेकंड गिफ्ट. कारण पप्पा छान दिसतात त्याच्यात. आणि माझ्या मम्मीकडे फोन नव्हता तर हा फोन दिलेला आहे. हे कसं वाटलं? आयफोन छोटा. हे ओके. आणि मम्मीला आतापासूनच रिचार्जचं टेन्शन आलं. चला तर आजच्यासाठी इतकंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.